नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मनोज भाऊजींचं आमचं लग्न झालेलं आहे खूप छान पद्धतीने, पण अजिबात मला व्लॉग शूट करायला मिळालेलं नाही आहे कारण आम्ही खूप गडबडीत होतो. त्यामुळे मी हळदीचा व्लॉग तुम्ही आता बघितला असेल, हळदीचा व्लॉग फक्त मला शूट करता आला, पण लग्नाचा काही पॉसिबल झाला नाही. पण आज दुसरा दिवस आहे, कालच त्यांचं लग्न झालं, तर त्याच निमित्ताने आम्ही एका विहारात आलेलो आहोत, इथे नांदेडमध्येच जे आहे. आणि मी आणि विशू देखील आलेलो आहोत. आणि ह्या विहाराचं खास वैशिष्ट्य जे काही आहे ते मी नंतर आता इथे कोण रहिवासी असतील किंवा विशूला तर माहितीच आहे. आणि विशूने ती फेसबुकवरती पोस्ट देखील टाकलेली, बट स्टील जर काही मिळालं तर मी त्यांच्याकडे स्वतःच सांगेन की तुम्ही बोला, आणि म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही इथे का आलो आहे ते आणि ह्या विहाराचं वैशिष्ट्य काय आहे ते. तर मी आता सध्या पुढे माझे मम्मी पप्पा आणि मामांना घेऊन आले आणि बाकीचे सगळे मागून येते. तोपर्यंत मी तुम्हाला असं दिसत असेल, पण मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली विहार कसं दिसतंय ते. तर तोपर्यंत तुम्ही विहार बघा आणि नंतर तुम्हाला सांगते की त्या विहाराचं खास वैशिष्ट्य काय आहे ते. तर हे आहे सर्वज्ञ बुद्ध विहार. आम्ही जेव्हा लास्ट टाईम आलेलो तेव्हा हे फक्त नव्हतं, ते फक्त आत्ता केलं आहे. आणि हे फ्लॅग वगैरे, बाकी विहार वगैरे पूर्ण कंप्लीट झालेलं होतं जेव्हा आम्ही लास्ट टाईम आलेलो. पण खूप छान आहे. जे कोणी म्हणजे एकदा तरी विजिट नक्कीच करा, कारण तुम्हाला जेव्हा ह्याची माहिती मिळेल ना तेव्हा तुम्हाला स्वतःहूनच वाटेल की अरे खरंच येऊन बघावं एकदा की एक्झॅक्टली हे विहार आहे काय ते. आणि तुम्हाला खरंच आहे, आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप छान असं इथे वातावरण. नवी वाडी, पूर्णा रोड, वाडी, नांदेड, सर्वज्ञ बुद्ध विहार. खाली एंटर केल्यानंतर, आणि आम्ही जेव्हा लास्ट टाईम आलेलो तेव्हा इथे एक लग्न देखील होतं. हे होतं खाली. आता इथूनच वरती आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल एक्झॅक्टली वरती कसं काय आहे ते. खूप छान असे विहार बांधलेलं आहे. आणि हे विहार म्हणजे बंद जरी असलं ना, आजूबाजूवाल्यांकडेच ह्याची चावी असते. तर हे बघ, किती सुंदर अशी पेंटिंग आहे बघा इथे. सर्वच्या सर्व इथे ही पेंटिंग आहे. विहा जय भीम करते. जय भीम कर विहा. जय भीम कर. जय भीम विहा. ए विहा. पिल्लू चुटकू ते लोक पण आले. आणि इथे तुम्ही बघू शकता बुद्धांची केवढी मोठी मूर्ती ठेवलेली आहे. इथे बाबासाहेब. त्यानंतर इथे देखील पेंटिंग आहे.
आमचे नवरा नवरी. काल लग्नासाठी आम्हाला मिळालं नाही ब्लॉग शूट करायला, म्हणून लग्नानंतर आम्ही आज आलो आहे त्यांना घेऊन इथे. जय भीम सर्वांना. मी इथे आलो आहे नवीवाडी येथे आणि जे प्रसिद्ध तुम्ही याचे रील्स बघितले असतील, यूट्यूबवर ब्लॉग बघितलेले आहेत. एका कारणामुळे हे खूप फेमस झालेलं बुद्धविहार, खूप बुद्धविहार आहेत या अशा परिसरात, पण हे बुद्धविहार खूप विशेष आहे. का तर ते आपले हे दादा सांगतीलच तुम्हाला. तर आज माझ्या लहान्या भावाचं लग्न वगैरे झालं काल आणि नवरी आणि नवरदेव दोघांनाही घेऊन इथे बुद्धांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर हे आपले दादा आहेत, तर हे सगळे आम्हाला माहिती सांगतील. तर चला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया की या विहाराबद्दल. जय भीम. तुमचं सर्वांचं यांच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी सर्वज्ञ बुद्धविहार नवीवाडी नांदेड इथला रहिवासी आहे. आम्ही हे सर्वज्ञ बुद्धविहार नवीवाडी नांदेड पूर्णा रोडवर आहे आणि हे यांचं आम्ही बांधकाम पूर्ण आमच्या गाववाल्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये कुणाचंही योगदान नाही आहे. आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की आमच्या गावातले सर्व्हिसमध्ये नाहीत माणसं, सर्व काही रोज मंजुरी करणारे आहेत आणि आम्ही स्वतः एवढी भव्य तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आणि विहार आम्ही बनवलेला आहे. हे आम्ही सुरुवात केली होती 1991मध्ये सुरुवात केली होती. तर जवळपास आम्हाला 15 वर्ष लागले विहार इथपर्यंत आणण्यासाठी आणि याच्यामध्ये कुणाचंही योगदान नाही. आणि सर्व गावकरी मंडळीने हे एवढं सर्व बांधलेलं आहे. आमच्या गावामध्ये मिस्त्री आहेत, मिस्त्र्यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. त्यांना न काही खर्च आम्ही त्यांना काहीच दिलेला नाही आहे. त्यांना फक्त आम्ही त्यांचं घर चलाव या पद्धतीनं त्यांना आम्ही दिलेलं आहे. आणि बाकी जे जनता आहेत ज्यांना काही काम करता येते त्यांनी या कामाला योगदान दिलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी इथं उभं केले आहे सर्वज्ञ बुद्धविहार नवीवाडी नांदेड. माझं नाव प्रभाकर किशनराव बुक्तरे आहे आणि माझंसुद्धा एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे प्रभाकर बुक्तरे या नावाने. सरांनासुद्धा सपोर्ट करा चांगल्यापैकी आणि आम्हालासुद्धा सपोर्ट करा सर्वांनी. असं मग दादा तुम्ही जसं बोललात की कोणाचा सपोर्ट मिळाला नाही कुठून, मग तुम्ही निधी कसा उभारला असं एवढा? आम्ही याच्या मागे खूप मोठी कहाणी आहे. या गावामध्ये आम्ही सर्वात अगोदर हे डीजे वगैरे काही सिस्टम नव्हतं बघा. तुम्हाला तो पण माहीत आहे आणि आम्हाला सुद्धा माहीत आहे. हो. याच्यामध्ये डीजे काहीच नव्हता. तर त्यावेळेस आम्ही जयंतीला आमचे जे नवयुवक आहेत त्या टायमाचे त्यांनी आम्ही इथं सर्वप्रथम लेझिम उभं केली होती. त्या लेझिमच्या द्वारे की या खेडोपाड्यामध्ये आम्हाला बोलवत गेले भीम जयंतीच्या वेळेस कार्यक्रमामध्ये. त्या लेझिममध्ये आम्ही सुद्धा त्या गाववाल्यांना सुद्धा आग्रह करत नसा की आम्हाला एवढेच द्या म्हणून. त्यांच्या मतीने जे आम्हाला योगदान त्यांनी दिलं त्या पैशाला आम्ही फार मोठं आणि सामर्थ्यानं वाढीव केला त्या पैशाचा. आम्ही गावामध्ये टीम केली. त्या टीममध्ये ते जे आम्हाला धम्मदान भेटलेलं होतं की लेझिम पडते आम्ही धम्मदान घेत गेलो. फी वगैरे आमची काही नव्हती. धम्मदान जेवढं दिलं त्या धम्मदानातून आता समजा माझ्या घरी काही कार्यक्रम आहे, मला पैशाची आवश्यकता आहे, त्या आवश्यकतामध्ये हे जे धम्मदानाचे पैसे आम्ही त्या व्यक्तीला देत गेलो. 2 रुपये पहिल्याने 2 रुपये टक्क्याने आम्ही ते पैसे देत गेले. त्यात आमच्या गावातल्याच फक्त व्यक्तीला, बाहेरच्याला नाही. त्या व्यक्तीने आम्हाला त्याचे पण काम होत गेलं आणि आमचं सुद्धा काम होत गेलं. अशा प्रकारे आम्ही करत हे एकमेकांना सहकार्य करत त्यांना सुद्धा सहकार्य होत गेलं आणि समाजाला सुद्धा सहकार्य होत गेलं. बरेच नेते आले आमच्याकडून, आम्ही तुम्हाला विहार बांधून देतो, आमच्याकडून एवढं तुम्हाला दान देतो. तर आम्ही नकार केला. आम्हाला बरेच जण आले तर आम्ही त्याच्यातला 1 रुपयाही कोणाला नकार केला. मतदानाच्या वेळेस सुद्धा येतात की तुम्हाला तुमच्या विहारासाठी एवढं देतो. नाही,
आम्हाला तुमचा एकही रुपया नको. कारण का तर आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीनं हिंमत दाखवली आम्ही पूर्ण गावकऱ्यांनी. अशा प्रकारे इथं आम्ही एवढं उभं केलं. जय भीम. तर तुम्ही दादांकडून ऐकलं, हे निव्वळ एक असे एक कथा नाही आहे, हे सगळी गोष्ट आहे त्यांच्या जिद्दीची, त्यांच्या हिमतीची, त्यांच्या स्वाभिमानाची. या सगळ्या गावकऱ्यांना आपला सलाम आहे. खरंच माणूस जिद्दीला पेटतो, आपला समाजावर जिद्दीला पेटतो. तो काय करू शकतो तर हे विहार बघितल्यावर लक्षात येतं. खरंच या सर्व गावकऱ्यांना खरंच मानाचा जय भीम आहे. खूप जय खूप भीम. छान केलं त्यांनी. तर दादांशी बोलून खूप खूप छान. आणि दादांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यांनी. मी त्यांचं जे चॅनलचं डिस्क्रिप्शन आहे ते मी तुम्हाला सांगेन आणि त्यांच्या चॅनलला नक्की भेट द्या. दादा खरंच खूप छान वाटलं आणि जय.